गौरी झाली का? हो. चला बघू. कालू काय भारी काढले काय माहित नाही. आम्ही काय तयार करता तुझ्या मेंढी आमचा माणूस दापिलीची जांभिली आयब्रो करायला आलाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कल्याणी अँड सॅम व्लॉग. तर आज आम्ही चालत फिरायला. आमची मम्मी आहे, आमच्या मम्मीने ट्रिप काढलेलं आहे सुवर्णा टूर्स. सो चला आता बसमध्ये गेलो भेटू आपण. आणि कुठे चाललं ते पण आम्ही नक्की सांगू तुम्हाला. बघा आता. बाय बाय. फायनली गाईज आता आम्ही फिरायला चाललेलो आहोत. ये गाईज फायनली आम्ही आता चाललेलो आहोत. 2-3 वर्ष आम्ही गेलो नव्हतो, तर आता आम्हाला त्यांचा बुलावा आलाय म्हणून आम्ही सगळी चाललो. 50 सीटची बस नाही आमची टूरवाली मम्मी. बाय बाय. आता आम्ही काय काय मजा मस्ती करणार ते तुम्हाला दाखवू. हा आम्ही किती मजा करून करतो. कसं वाटतंय? तुम्ही नाही आम्ही जाऊ सगळी चालले. 50 माणसाची जबाबदारी. कसं वाटतंय तुम्हाला? आपण फायनली चाललो. खूप वर्षाची अशी इच्छा होती, पण फायनली आम्हाला त्यांचा बुलावा आला आणि आम्ही आता चाललो. ते पण 50 माणसं घेऊन चाललो. ती एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आमच्या मम्मीने घेतलेली आहे. सुवर्ण टूर अख्खा बॅनर टाकला कालच. चला आमची नाण्या सगळ्यांनी मॅचिंग साड्या केलेल्या आहेत. मज्जा आता कसली भारी मज्जा यायची. गाईज आमचा ओमकार दादा नाही, तर तुला काय बोलायचंय? आम्हाला निरोप द्यायला आलाय. आता आम्ही गेलो की मजा मस्ती करू. आम्हाला आता सोडायला आलेले आहेत. तर बघा तुम्ही, हा सगळे पोरी आहेत फक्त आर्या सोडून. तिला मी बोललो निघलो तरी बोलवतो तिला मी. माहितीये तुला दाखवत ठेवलं. बालू तू काय वर्षी आहे? बालू तू काय वर्षी सांग. तिला न्यायला पाहिजे ना. आयुष तुझा काय म्हणणं आहे याच्यावरती? आम्ही चाललो आता. लवकर या 2 वाजता. काका तुम्ही नाही, मग तुम्हाला कसं वाटतं आता? मला एकदम मस्त वाटतं. आणि आमच्या पूनमला व्यवस्थित आणू. बघा किती माणसं सोडा. आणि चकुलीची बघा आमची मज्जा. आमचा दादू आई रोशनावाशी तू नाही तुला कसं वाटतंय? मस्त ना दादू. आम्ही चाललो का नेत ना. तारा राणी बस लागलेली आपली. नारळ घेतलाय नारळ फोडायला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय. नवरा बायकोचा फोटोशूट चालू झालेले. फायनली चालले ते फिरायला. त्यांना घेऊन चाललो आमची. मस्त आता औषध फोटो काढते, पण तिचे हाऊस होणार आहे ना. इकडे आमच्या रुणाल्या ओंकार सगळे आहेत. रुणाल्याला बोललोच, रुणालचा पार्टनर आहे. मग आता आम्ही मज्जा करू. इकडे आता आम्ही साऊंड घेऊन आणलेले आहे. पूनम वहिनी का आमची आता ऐकायची नाही. इकडे बघू शकता तुम्ही आमच्या सगळ्या महिला मंडळांनी मस्त मॅचिंग साडी केलेली आहे. चालू आणि आमच्या 3 मेंबर नाही. हा मेंबर पण आमच्यात असतो. ही नसताय, ही असते दरवेळी. पोर पण असतंय, पण का आता पोरीची आमच्या एक्झाम आहे ना बाय. मग पोरीची एक्झाम आहे आमच्या वहिनींचा जीव. नेक्स्ट टाइम जाऊ. आम्ही निघलो आणि आमच्या पप्पाचा चष्मा भेटला. चष्मा कुठे असेल आमचा? पप्पा नुसतं बघ पिसलता. चष्मा कुठं सांगा? कपाडात चष्मा. लॉक बिक लावून कपाडात परत. तर आम्ही चाललो आमच्या मरियाईच्या मंदिरामध्ये नारळ फोटायला. नेहमी करून आमचा प्रवास सुखाचा हो. काय ना यावेळेस आमचा नाना पण आहे आमच्या सोबत. आम्ही आलो आमच्या मरियाईच्या मंदिरात. गणपती बाप्पा मोरया. मरियाई माते की जय. मरियाई माते की जय. आता आम्ही सगळी निघलो. हाय हॅलो. इकडे मामा बारकी बरोबर भाऊ कधी आमचा नाना
नानाला शीन करू आता. आमचा नवीन जोडा. आमची बाकी फायनली आम्ही चाललो. आमचं आजू आहे माझ्यासोबत. आजूला मी घेऊन चालले माझ्या जबाबदारीवर. आपल्या पोरींचे काय कसे हेल्पर आहेत आमच्या मम्मीचा. गुगल पेचा नंबर हा आमचा कालू शेठ. इकडे आमचे भाऊ शेठ, तिकडे आमची दिदी शेठ, इकडे बाकी शेठ, आमची टूरवाली पैसे मोजते. अजून तो वाशिरूच्या पण पुढं ना आलो ना. इकडे ऑन फायर इंडोऱ्यांना काल्या चालू करू काल्या. हे आमच्या काल्याचं येडं झालं. यांच्या शिवाय मजा ना बाई. गाईज आताशी आम्ही ना खालापूरला आहोत. बसला सुरुवात केली तर आम्हाला काय प्रकार आवाज नाही. आमची रुक्मिणी बाई ती टॉर्चला बिन दाखवी. एवढी गोरी एवढी काली असं दिसतंय. आदूचा आमच्या काय झाला माहित. इकडे आदूने आमच्या काड्यात वाटानं नको काय गौरे. इकडे आमचा शिवा झोपलेली आहे. शिवाचा आमच्या घसते डोका. तुझी पण झोपली आमची. आजू आहे ना पाठी मग चणे वाटणारच पाहिजे. बाटली पण घ्यायची. चणे म्हणजे बाटली पण पाहिजे. थम्सअपची बॉटल. तुम्ही परत वेगळा अर्थ काढायला परत आजूला आमच्या फेमस कराल. हो ना. एकतर जमता जमन गावातली लोकांना लाईट भेटले माझी शायनिंग मारायची असते. मिसिंग लिंक खरंच भारी आहे. आता खपली. अक्कलकोट, जेजुरी, पंढरपूर आणि ते म्हणजे सभामुला चाललंय. आता तू माझ्या पाया पड. आता तू माझ्या पाया पड. माझ्यामुळे चाललाय. कमी वाटत पहिल्यांदा आदू आणि मी आदूला आदूला अक्कलकोटला न्यायचं तर आदूला मी घेऊन चालले. बस स्टँड शक्य नाही तर मी जाऊच शकतो. त्यामुळे तो माझे तर आभार मानते खूप. झालं आभार मानतो. आता गाडी ओके हलते दिसती. जास्त भारी आलं नाही कुठं काय. गायचं इकडं आम्ही करतो जेवायला. चिकुली आमची सगळे ते जेवायला थांबलेत. बघू शकता अशी एक बाजूला गाडी लावून आम्ही जेवायला थांबलेलो. आम्ही जेवलो आणि गाडीत आलो. इकडे ह्या इकडे जेवायला बसल्यात गाडी. गाईज आम्ही आता सकाळी 4:30 वाजता अक्कलकोट मध्ये पोहोचलेलो आहोत. आणि भारी वाटते ना. जाम भारी अवतारा बघून तुम्ही आता बोलले पण. गाईज ही आमची पिंकी नानी नाही. ही आमची सुनीता नानी. कोणवाली कोण असेल तर बघून घ्या. कोणवाली आहे शिवायांची. कशी आहे गाणी विणी बोलायला एक नंबर. इकडे आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग आम्ही दर्शनाला जाऊ. कोण बोलल का आम्हाला. कोण बोलल का आम्हाला. भारी भारी नाव वाटत खरंच. पण तुम्हाला जा अशाच. आम्ही फ्रेश वगैरे चाललो आणि आता आम्ही घेतले मेकअप करायला.
चालत लावली बाकी काही नाही लावत मी. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही रेडी वगैरे झालो आणि आता मी चाललो दर्शनाला. बाकी काही कसली भारी दिसतंय, इकडे भारी दिसतंय. इकडे दिव्या बघा आमची, दिव्या पण झाल्या मस्त रेडी. सगळी गेली आता आम्ही मागवत होतो, आम्ही पण चाललो. बाय बाय. सकाळचे वाजले 6:30 आणि समोर एवढा भारी नजारे काय सांगू तुम्हाला. 1 मिनिट ते मला आम्ही बॅक कॅमेरामध्ये दाखवतो. गाईज हे बघा, आता माझा साधा मोबाईल आहे म्हणून दिसत नाही, आयफोनमध्ये भारी दिसलं असं दिसतंय. बघू शकता तुम्ही कसला भारी व्ह्यू आहे. सकाळी 6:30चा व्ह्यू आहे. आप्पा काय बोलशील, कसं वाटलं? मस्त ना, 1 नंबर ना. आमची पेवा बाबा कसे आले, मॅचिंग 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 बॅग घेऊन आले. सगळीकडं फ्रेश वगैरे झाली मस्त. आता आम्ही चाललो दर्शनाला. चिकू ए चिकू डोल ना आणली. काय बोलशील, मस्त ना. अजून आपल्याला दर्शनाला जायचंय गाईज. आता आम्ही चाललो महिला मंडळांना घेऊन दर्शनाला. म्हणजे आम्ही पण चाललो. बघा आमची रुची जायचं आहे का नाही, बोलून फायदा नाही. रात्री झोपून नाही तरी गेला नाही, रात्री झोपून तरी गेला नाही. आपका निखर कर आज बताओ ना हमको जरा, हमें भी दे दो. पिंकी राणीला घेतलं तर पिंकी राणी येते शायनिंग मारला. हाय हाय तुला लाद मारशील का. इकडे आमची राजाप्पाची टाकी आलेली बघू शकता तुम्ही, कसली भारी दिसते. मॅचिंग मॅचिंग केलं तिने मला. तुझा नाद करून जमल का. आम्ही दर्शनाला आलो आणि एवढा भारी आहे ना, गर्दी पण आहे पण एवढं भारी वाटते काय सांगू तुम्हाला. गाईज आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता आतमध्ये एवढं भारी आहे, खूप सुंदर आहे. गाईज मला कसं वाटतंय, गर्दी नाही काय नाही, मस्त 1 नंबर भारीच. दर्शन एकदम मस्त होईल आमचा. बघू शकता तुम्ही, काय जास्त गर्दी नाही त्यामुळे आमचं दर्शन एकदम भारी होणार आहे. चाफ्याचा फुल आहे तो मी घरून आणलेला आहे आमच्या, तो मी स्वामींवर ठेवणार आहे. एवढं भारी वाटतंय काय सांगू, म्हणजे भारीच एकदम भारी. गाईज एवढं भारी दर्शन झालंय, जाम भारी. मेन मंदिरात आम्हाला 5-10 मिनिटं आम्हाला आमचं दर्शन. तुम्ही आमच्या चेहऱ्याची खुशी बघू शकता, आम्ही किती खुश आहोत. तुम्ही गर्दी बघू शकता, एवढी पण गर्दी नाही आहे, ठीक आहे. पप्पा बघा काही त्यावेळेस आम्ही सिंगल सिंगल आला. मस्त का, छान झालं. काका कसं झालं, काका पहिल्यांदा तुम्ही आला ना. मस्त काहीच आमचं दर्शन वगैरे झालं ना. आता आपण आदूला विचारा कसं वाटलं. आदू पहिल्यांदा आले ना, आदू कसं वाटला. खूप मस्त वाटला. फर्स्ट टाइम आलेलो मी, ते पण समीक्षामध्ये आलेलो आणि खूप मस्त वाटला. भारी वाटलं मस्त. कालूला विचार, कालू कसा वाटला. मस्त वाटला. 4-5 फेऱ्या झाल्या. हां बस काल आता दुसरी फेरी असेल काल तुझी. 4थी फेरी नाही दुसरी शालेमधनं एकदा आलतो आणि एकदा पोरांसाठी आणि एकदा तुमच्या पाठीतून. चांगलं आहे. नदी इकडे घेतला आम्ही चहा ठेवायला. सुवर्णा टूर्सवाली बघा आमची मम्मी बघा कशी आहे. इकडे मामा चहा, पप्पा घ्यायचा चहा ना, भाऊ काका पप्पा बनवतात मिसल. इकडे आप्पाही घेतलंय कांदा कोथिंबीर कापायला. इकडे घेतलाय आम्ही चहा प्यायला. या चहा प्यायला. इकडे घेतलाय नाश्ता करायला. गाईच आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो गाणगापूरला. इकडे आमचा आदू टाका स्टोऱ्या, या सगळ्या स्टोऱ्या टाकात बिझी येतात का टॉपच्या, ते पण टॉपच्या. विषय कसा टॉपचा पाहिजे. गाईज आता आम्ही आलेलो आहोत गाणगापूरला. इकडे बघा कसं वाटलं तुम्हाला गाड्या बसून. मस्त वाटलं, छान सगळीकडे बचका भारी भारी वाटलं सगळ्यांना. बघा लेडीज मंडळी, लेडीज बायका आमच्या, आमची मोठी आम्ही बघा काळा बिला गॉगल लावून आहे. कसं वाटलं गाड्याचं, भारी वाटलं ना. 4 व्हीलर द्यायची का आपली पण, 4 व्हीलर द्यायची का. 4 इकडे देऊया, मलाच बघाय मलाच दिसतं.
हाय गाईज आमची कोणकर अगं कोणकर आमचा नाना म्हणते का विषय खोल नानाचा. नाना काय बोला नाना गोलबीन द्यायला कर शांतवाला. कसा वाटला मस्त वाटला ना. आम्ही आता गाणगापुरावरून आलेलो आहोत आणि आता परत आम्ही अक्कलकोटला आलो. काय तर महाप्रसाद घ्यायला जिरली आमची शाप, कारण की जिरली जाम जमलो इकडून तिकडून म्हणून काय आम्ही गाडी बिडीतला बसलेला शूट केला आहे आम्ही. आता माझ्या आवाजावरून तुम्हाला असं वाटलं असेल काय झाला इतकी एवढी बॉम्ब आली काही काय सांगू काय काय केलं आहे बघा वरील मी मॅचिक केलंय. आता आम्ही इकडे महाप्रसाद घ्यायला आलो आहोत. बघू शकता तुम्ही किती गर्दी असते दररोज. अशी तुम्हाला रोज भेटत असेल ना. हा तुम्ही रोज सेवा करत असेल ना ही. मला कसं वाटतं मग इकडे मावशी पण मस्त सेवा करतात. मी आता महाप्रसाद केला आणि आता मी चाललो. कसं वाटलं महाप्रसाद. छान वाटलं मस्त जेवण. आका कसं वाटलं महाप्रसाद. जाम भारी मस्तच. कसं वाटलं पूनम वहिनी. गाईज ही आपली सगळी पब्लिक. हॅलो गाईज. वयाची पिंकी मावशी. हॅलो गाईज. कसं सगळ्यांना कसं वाटतंय. आजची पार्टी पिंकी मावशी म्हणून. आजची पार्टी पिंकी मावशी. सगळ्यांना कसं वाटलं आजचा दिवस. गाईज बघू शकता किती भारी मंदिर आहे आणि या बायका यायच नव्हत्या. इथं 1008 शिवलिंग आहेत. आणि उज्जैन सारखी भस्म आरती पण होणार आहे, पण ती संध्याकाळी आरती. गाईज ही आपली बघा पोरींची गँग. कसल्या चिकण्या दिसते म्हणजे कसल्या अवतारा भारी आहेत सगळ्यांची. गाईज ब्लॉग कधी पडेल सांगू शकत नाही. आज पण पडेल उद्या पण पडेल 2 महिन्यात पण पडेल सांगू शकत नाही. हा काही सांगू शकत नाही. जेव्हा पण भेटेल तेव्हा बघा तुम्ही. आणि एवढं भारी मंदिर आहे जाम भारी मंदिर आहे बघू शकता तुम्ही. त्याच्यावरती आमची मनीषा केलं सांगेल तुम्हाला कसं मंदिर आहे. तो खूपच छान मंदिर आहे. आमचे पप्पाही मला बैल घेतलाय. आमच्या पप्पाही मला बैल घेतलाय. आणि तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती शांतता आहे. इकडं तयारी चालू आहे उद्याची, कारण उद्या आहे श्रावणी सोमवार, त्यामुळे दादांची तयारी चालू आहे.
बाकी ते काय बोलशील 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन पण झालं आपल्या या मंदिरामध्ये. कसं वाटतंय? मस्त ना. इथून आता सुरू होणार आहेत आपले 1008 शिवलिंग. बघू शकता एवढं भारी आहे. एक 1008 शिवलिंग आहेत गाईज. एवढं भारी मंदिर आहे खरंच, जाम भारी. मम्मी कसं आहे? भारीच ना. कसं आहे मामा? कसं आहे? कसं वाटला आप्पा? कसं वाटलं मंदिर? कसं वाटला आई? कसं वाटला तुम्हाला? कसं वाटला पप्पा? कसं वाटलं मंदिर? बाबा तुम्हाला कसं वाटलं? खरंच एवढा भारी आहे ना, अप्रतिम. गाईज तुम्ही जर येणार असाल तर नक्की हा मंदिर बघून जावा, पण जाम भारी आहे गाईज. खरंच खूप भारी, खूप. हा व्ह्यू पण जाम भारी आहे. मी आता आपल्याच भाषेत बोलताय, कशाला उगाच नाही ग. कॅमेरा ओपन झाला का शुद्ध भाषा आहे ते, पण नको. आपली भाषा ते आपली भाषा का? आपली गावठी भाषा पण लागली. मग तो काय कॅमेरा ओपन झाला का असं शुद्ध भाषा येते ना. कशी लग्न बिग्न व्हायची आहेत मग बरं लोक बोलते ही गावठी आहे. इकडे नको, इकडे नाही. इकडे काय आहे आपलं तिकडे सांगते काय. रास भारी बघायला बघा तुम्ही, रास भारी. गाईस माझा ना मोबाईल तरी संपला आहे. मी आजूच्या हॉस्पॉटवर आहे, तर आजू आता तुला रिचार्ज मारतो मी. आजू आता मला रिचार्ज मारायचा आहे महिन्याचा. 300 रुपये जातील हिला. मी त्याला बोललो नको 2 दिवसाला मारत नको असं ते महिन्याभराचं मारतोय. असं तरी पाऊस पाहिजे नाही रे. काय बोलायचे आपला कसा विषयच लागलाय ना काही टॉपचा. आज काय करायचं गाईज. आता आम्ही आलो तुळजापूरला आणि आज आमची तुळजापूरला वस्ती आहे आणि इकडे आता आम्ही जेवण बनवायला घेतलं आहे. मम्मी खूप आहे, पप्पा आहेत, मामा आहेत आणि इकडं पोरल्याचा बाबा पण आहेत. बाकी सगळी केली गौरी आहे, मम्मी. बाय बाय गाईज. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. झोपा 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 नाही आज पडल.